श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। कोलकाता, बदलापूर, सिन्नर, चांदवड या ठिकाणी झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ सामाजिक संस्थेच्या वतीनं महिला स्वराज्य यात्रा काढण्यात येणार आहे। रविवारी सायंकाळी 6 वाजता नाशिकचं ग्रामदैवत कालिका माता मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत ही स्वराज्य यात्रा संपन्न होणार आहे। सर्वांना जय शिवराय। नाशिक शहरातील आणि नाशिक ग्रामीणमधील सर्व नागरिकांना सोबत घेऊन सर्व संस्था, संघटना, महिला संघटना, विद्यार्थी आणि मुलींना सोबत घेऊन नाशिकमध्ये येत्या 25 तारखेला सायंकाळी 6 वाजता आपलं नाशिकचं ग्रामदैवत कालिका मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवतीर्थ हे कोर्टासमोर आहे। या दरम्यान आपल्या नाशिककर व नाशिकच्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थी, मुलींचा आणि एकूणच महिलांचा आणि एकूणच आपल्या सगळ्या समाजातील सर्व संस्था, संघटना, सर्व जाती समुदायांचा एकत्रित असा कॅन्डल मार्च आपण नाशिकमध्ये काढतोय। आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये बदलापूरच्या घटनेनंतर किती ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत आणि महिला अत्याचाराच्या घटनांची मालिका गेल्या अनेक वर्ष घडतेच आहे। मात्र अजूनही कठोर कायदा त्या संदर्भात करण्यात आलेला नाही आहे। आपले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन, गृह खातं यांना कुठेतरी जागा करण्याची गरज आहे, कारण महिला सुरक्षित राहिल्या तर हा देश सुरक्षित राहणार आहे। या देशामध्ये इतकी भयावह परिस्थिती आहे की शाळेतल्या मुलींना शाळेत पाठवायचं का नाही इतकी भयावह स्थिती पालकांच्या मनात निर्माण झालेली। मुली शिकल्या तर कुटुंब शिकतं आणि ते साक्षर होत असतं। म्हणून आज मुलींच्या शिक्षणाचा सुद्धा आमच्या मनात भीती तयार झाली। म्हणून आम्हाला मुली सुरक्षित राहिल्या पाहिजे, महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि एकूणच हा महाराष्ट्र भयमुक्त झाला पाहिजे। नाशिक जिल्ह्यातील सर्व महिला, विद्यार्थी, नागरिकांनी या महिला कॅन्डल मार्चमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी सामाजिक संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी।